मित्रांनो, प्रभूने ही चावी चोरली, तर प्रभूची ही स्ट्रॅटेजी होती आणि मूर्खपणा तर इथं प्राजक्त शुक्रेचाच आपल्याला दिसतोय. कारण की चावी ही इम्युनिटी होती, ताकद होती. तर ही चावी सुरक्षित ठिकाणीवर ठेवायची जबाबदारी प्राजक्त शुक्राची होती. पण त्यांनी काय केलं, बेडच्या कोपऱ्यामध्ये ठेवली, अशा ठिकाणीवर ठेवली की सगळ्या लोकांना माहित होतं की प्राजक्ताने चावी कुठे ठेवली. इथे प्रभूने स्ट्रॅटेजी लढवली आणि ती चावी चोरली. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी होत असताना रोशन मध्ये आला. तर मला एक गोष्ट समजत नाही, रोशन एवढा कसला पुलका येतोय. प्रभूंनी चावी चोरली ह्याचा वाईट वाटतंय का? तर मला त्याला एक गोष्ट विचारायचं आहे, जेव्हा अनुश्रीने ती चावी चोरली होती, तेव्हा रोशन का झोपला होता का? तेव्हा चढला पाहिजे होता ना अनुश्रीवरती. तू चावी चोरली, तू चोरती, अशी तशी. आता प्रभूंनी चावी चोरली तर तिला फक्त प्रभूच चुकीचा दिसतोय. म्हणजे तुझी टोळी जेव्हा चुकीचं करते ती तुला परफेक्ट वाटते आणि बाकी सर्व चुकीचं वाटतं. अरे हा बैलबुद्धी आहे रोशन, हा काहीच कामाचा नाही मित्रांनो. तो 19 वर्षाचा प्रभू त्यापेक्षा लहान असून त्याच्या स्ट्रॅटेजीला मानलं पाहिजे. त्याने एकदम डोकं लावून ती चावी चोरली आणि इम्युनिटी सुद्धा घेतली. तर मित्रांनो, इथे तुम्हाला गेम कोणाचा आवडला, प्रभूचा का रोशनचा? तुम्ही मला या व्हिडिओमध्ये सांगा. आणि जर माझं मत तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा.